चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. हालेलुया. जरा जोरात म्हणावं हालेलुया. जेवढी ताकद असेल तेवढं म्हणा हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मागच्या आठवड्यामध्ये किती लोकांनी हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गायलेलं आहे. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. खरं सांगायचं किती लोकांनी केलं ते पहा. किती तुम्ही तत्पर आहात देवासाठी. हा परात्पर देवाचा परप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं मी स्वागत करतो. And we welcome you all in the name of Lord Jesus Christ, the Son of the Most High God. आम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारतो का की आम्ही का असं देवाच्या संदर्भात वागतो? And do we ever question ourselves, why are we so behave such a way about God? अनेक ठिकाणी मी जातो प्रार्थनेला And we go to many places for prayer. आणि बरेच ठिकाणी मग कधी कधी मी पूर्व सूचना देऊन जातो मी येणार आहे. And sometimes I tell them beforehand that I'm going to come in. आणि मग त्या ठिकाणचं वातावरण सगळं वेगळं असतं. And then the atmosphere there is different. आणि मग गाणी लावलेली असतात. And there are songs there. आणि मस्तपैकी वर्षी प्रेसची गाणी असतात, स्तुतीची गाणी. And there are praise and worship songs going on. आणि बहुतेक ठिकाणी मी अनुभवलं And I experienced that. की गाणी सुद्धा अशी लावलेली असतात And the songs are such. की देवा तू मला आशीर्वाद दे, And Lord bless me. तू माझा उत्तम मेंढपाळ आहे. And you are my good shepherd. एक तर गाणं मुझको संभाल मेरे येशू. And God please take care of me. आणि मग अशी काही गाणी असतात की जी फक्त मागायची जातात. त्यामध्ये देवा तू हे दिलं, देवा तू हे दे, मला हे दे. And there are some songs where you ask and ask to God. कुठेही मी असं जाऊन कधी ऐकलं नाही की तिथं फक्त देवाची स्तुती, त्याने काय दिलंय त्याच्याबद्दल देवाची स्तुती, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला त्याच्याबद्दल देवाची स्तुती. देवा तू चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे, तुझ्या नावाला धन्यवाद, तुझ्या नावाला. असं मी कधीही कुठाशी वर्शिप सॉन्ग गात असलेले किंवा त्या ठिकाणी असे रेकॉर्ड मी कधी ऐकले नाही. I never heard a song or never heard anyone singing about giving thanks to God, giving thanks about the only begotten Son and all the blessings He's given us. आमचं फिरून फिरून ते गिलगाला प्रमाणे असतं प्रियानो. And just we go round and round in circles. मला दे, मला दे, मला दे. And just give it to me. मुझको संभाल मेरे येशू, मुझको संभाल मेरे येशू. And Lord Jesus take care of me. अरे तुला जन्मापासून आतापर्यंत देवाने सांभाळलेला आहे. And from your birth God has taken care of ते तू you. विसरलास का? You've forgotten that. रोज देवाला का आठवण करतो? And why do you remember God every day? आणि आमचा देव आम्हाला आशीर्वाद द्यावा म्हणून त्याला आठवण करण्याची काही गरज नाही. And there's no need to remember God that He has to bless त्याने you. ऑलरेडी आमची आठवण केली आणि म्हणूनच त्याने आपला एकुलता एक पुत्र पाठवलेला आहे. He's already remembered us and sent His only Son. कधीतरी एखादा दिवस असं म्हण की आज मी देवाला काय मागणार नाही, फक्त देवाला देणार माझ्या ओठाचं फळ, माझ्या स्तुतीचा यज्ञ. And is there some day when we don't ask God, we'll say just I give thanks to God and the fruit of my lips. आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये जे काही केलं त्याच्याबद्दल आज मी दिवसभर आभार प्रदर्शन करणार. And all day I'm going to give thanks for God, what God has done in my life. आम्ही कधी असं वागतो का? And do we behave in such a way? मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, And I told you last time, परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. God is good, His mercy endures forever. तुम्ही घरी आपलं रोज पावित्र्याने युक्त होऊन मंडित होऊन हे स्तोत्र गायचं And आहे. every day filled with holiness, you have to recite this. प्रत्येक क्षणाक्षणाला देवाला धन्यवाद द्यायचा Every आहे. moment give thanks to God. देवानं काय द्यायचं ठेवलं नाही. And God hasn't left anything to give you. ख्रिस्त जर तुमच्यासाठी दिलेलं आहे, He has given everything. तर प्रियानो ख्रिस्तामध्ये सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे. And with Christ everything is given to you. मग तरी आम्ही काय म्हणतो? So what do we again ask for? 2024 वर्षापूर्वी त्या वधस्तंभावर झालेलं अर्पण आठवा प्रियानो. And remember the sacrifice on the cross 2024 years त्या ago. यज्ञाच्या द्वारे काय केलेलं आहे? What happened because of the sacrifice? त्यानं आम्हाला सांभाळलं आहे. And He has taken care of us. त्या दलदलीतून, नाशातून, त्या मरणातून, त्या शापातून, त्या रोगातून त्यानं आम्हाला बाहेर काढलेलं आहे. And through the pit, through the sin, through the sicknesses, got us out. त्याच्या सनातन बाहूंचा त्यानं आम्हाला आधार दिलेला आहे. And He has given us support of His everlasting arms. जे बाहू त्यानं वधस्तंभावर आमच्यासाठी त्या क्रूसावर टांगलेले असताना ते आणि पसरलेले होते प्रियानो. And the arms that were laid down on the cross for us. आणि प्रियानो ते आणि त्या सनातन त्या अशा बाहूंच्या द्वारे त्यानं तुम्हाला मला सांभाळलेलं आहे. त्यानं तुम्हाला मला सावरून धरलेलं And through आहे. the everlasting shoulders He's taken care of us. पण तरी आम्हाला देवाला सादर होण्याला ह्या गोष्टी का म्हणाव्या लागतात? But to present ourselves to God, why do we आम्ही have to का say this? देवाची स्तुती करत नाही? Why don't we praise God? आम्ही का फक्त देवाचं गौरव, देवाचं गौरव, देवाचं गौरव असं आमचं जीवन का होत नाही? And why do we don't say just glory
glory to God and glory to God. आणि त्यामुळे प्रियानो हे होत नाही. त्यामुळेच आम्ही प्रश्नामध्ये आहोत, आम्ही समस्येमध्ये आहोत, आम्हाला अजून संभ्रमामध्ये आहे की देवाने माझे प्रश्न सोडवलेत का. We don't do this thing so that we are in problems, we are in questions, and we question God, why haven't you delivered me? कारण देवाला जे हवंय ते तुम्ही देवाला देतच नाही. Because you don't give God what God wants from you. जे देव अपेक्षित होते तुम्ही देवाला देतच नाही. What God expects, you don't give Him. तुम्ही मला काय देणार देवाचं वचन आम्हाला सांगतं. What will you give Him? God asks. सर्व काय देवाचंच आहे. Everything belongs to God. तुम्ही सुद्धा ख्रिस्ताच्या रक्तानं खंडून घेतलेले देवाचे लोक आहात. Even you have been paid ransom by the blood of Christ. पण तुम्ही देवाला काय देणार आहे. So what will you give to Christ? आमच्या ओठाचं फळ आणि स्तुतीचा यज्ञ. And the fruit of our lips and the offering of praise. तुम्हाला हेच देवाला द्यायचं आहे. You have to give just these things. निरंतर हेच देवाला You द्यायचं have आहे. to give this thing continuously. मरेपर्यंत हेच देवाला Till द्यायचं you're आहे. dead, you have to give it. मरत असताना सुद्धा हेच देवाला द्यायचं Till आहे. you're dying, you have to give it. परमेश्वरा तू चांगला आहे. And God, you are good. तुझी दया असणार. And your mercy is enduring भयान forever. काळ जवळ आला And it is come near. तरी तो पौल म्हणतो की परमेश्वरचा आणि परमेश्वरामध्ये आनंद करा. पुन्हाही सांगतो आनंद करा. And rejoice in the Lord always. Again I say rejoice. त्या प्रसंगामध्ये पण आम्ही हेच म्हणावं परमेश्वर चांगला In आहे. every situation say God is good. त्याची दया असणार. And His mercy is enduring forever. हालेलुया. Hallelujah. तुझं येणं जाणं आत्तापासून मी आशीर्वादित Your करणार. coming and going, I'll bless it from now on. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मग विश्वासाने लोक जगातला प्रवास संपवताना निराशेनं दुःखानं संपवत नाही. So the believers don't end the journey in the world in disappointment. प्रभूला धन्यवाद देते They give संपवतात. thanks to the Lord and end the journey. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि प्रियानो हे आम्ही कुठं शिकलो. And where do we learn it? वधस्तंभामधून शिकलो. On the cross we learned it. कारण वधस्तंभावर माझ्या देवानं माझ्या प्रभूनं आणि समाधानानं तो म्हटला माझा आत्मा पित्या तुझ्या हातामध्ये मी सोपवतो. हालेलुया. And with satisfaction on the cross, my Lord said, Lord, I give my soul into your hands. समाधानानं तो का त्यांनी सोपवला. Why did He give it with satisfaction? कारण पित्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जे करायचं होतं ते पित्याच्या इच्छेप्रमाणे देवाच्या कृपेनं त्याने केलं पवित्र आत्म्यानं. Because by the will of God, whatever He had to do, He has completed it by Holy Spirit. मंडीत होऊन त्याने ते केलं. Filled with the Spirit, He's done it. आणि म्हणून तो समाधानानं जातो. And that is where satisfaction He माझा goes. आत्मा तुझ्या हाती सोपवतो. I give my soul into your hands. हालेलुया. Hallelujah. आणि तो आत्मा देवाच्या हाती त्याने सोपवला समाधानानं. And where the Spirit is given with satisfaction, आणि इकडे कबरेतून मेलेले लोक जिवंत झाले. and through the graves the dead became alive. दर्शन मंडपाचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. And the wall of the most holy place was broken down. अद्भुत कार्य And the घडलं. marvelous thing happened there. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्या भावांनो बहिणीनो त्या उद्धारकर्त्या येशूच्या निष्कलंक रक्तानं तुम्हाला आणि मला देव त्याने धुतलेला आहे. And He has washed you with the unblemished blood of Jesus Christ. म्हणून आम्ही नित्य देवाला धन्यवाद देणारे लोक So we असणार have to be आहोत. people who always give Him thanks. शेवटच्या श्वासापर्यंत देवाला धन्यवाद Till the देणारे last लोक. breath give Him thanks. हालेलुया. Hallelujah. आत्मा देवाच्या हाती सोपवत असताना सुद्धा आम्ही हेच म्हणणार आहोत, देवा तू दिलं, तू मला दिलेलं आहेस. आत्मा तुझ्याकडे पुन्हा येत While आहे. giving a spirit in His hands, we have to tell Him that Lord, you have given me and I am तू giving it to चांगला you. आहे You are good. आणि तुझी दया And सनातन. your mercy endures forever. हालेलुया. Hallelujah. आम्ही देव जे आमच्यासाठी करतो तेच देवाला गीतामधून सांगत असतो. And whatever God does for us, we are telling Him through songs. आणि जे आम्हाला आणि जे देवाने आम्हाला दिले तेच आम्ही प्रार्थनेमध्ये सारखं सारखं मांडत असतो. And whatever God has given us, we ask for it again and again. मागण्याची लिस्ट काही संपत नाही. And our list for asking doesn't end. हालेलुया. Hallelujah. बायबल देवाचा दास म्हणतो स्तोत्र करता की तुझे उपकार जर मी आणि की अगणित असे आहेत ते जर मी मांडायला बसलो तरी माझ्या गणने पलीकडे आहेत. And the psalmist says, I cannot count out your favors, they are countless. आणि मग प्रियांनो या दिवसामध्ये सगळं काय बाकीचं मागायचं बंद करा. So these days just stop asking everything else. प्रेजची गाणी गाताना सुद्धा अशी गाणी गा की ज्याच्यामधून देवाचं गौरव आहे. And while I sing songs of praise, just glorify God through आणि it. वर्शिप मध्ये तर फक्त स्तुती 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 देवाची स्तुती. And just worship Him and give thanks. म्हणून ते आणि त्या लोकांना त्यांनी सांगितलं की पावित्र्यानं मंडीतून एवढंच गा परमेश्वर चांगला आहे त्याची दया सनातन. And that is why He always says, just say that He's good and His mercy endures forever. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. करणार की नाही. Will you do that? God is good
ऑल द टाइम. And God is good all the time. कठीण परिस्थितीमध्ये पण चांगला आहे. Who is good in difficult situations? बाकीच्या सर्व परिस्थितीमध्ये तर तो चांगलाच आहे. He is always good in all situations. कठीण परिस्थितीमध्ये तो सगळ्यात जास्त त्याचा चांगलपणाचा अनुभव आम्हाला But His घडतो. goodness is best in difficult कारण situations. तो आम्हाला म्हणतो जलाशय तुला बुडवणार नाही, Because He says water won't drown you. अग्नी तुला पोळणार The fire नाही, won't burn you. कारण तू माझ्या हातामध्ये Because you are आहे. in my hands. इतका अद्भुत देव आपण तुम्हाला लाभलाय प्रियानो. And you have got such a wonderful God. सारखं काय कुरकुरत बस. Why do you grumble always? मुझको संभाल मेरे येशू. And just take care of me, Lord. हे गाणं गाताना तुम्हाला वाटतं की मी स्पिरिच्युअल गाणं ऐकतोय, And you think just you're singing a spiritual song. पण प्रियानो त्याच्यामध्ये तुम्ही काय करत आहात? What are you doing in it? देवाला खिन्न करत आहे. And you're mocking God. काय देव म्हणत असेल, यार मी यांना सांभाळलं, I've माझ्या taken care लेकरांना of मी him. सांभाळलं, I've taken care of माझा my children. प्रिय पुत्र त्यांच्यासाठी दिला, My beloved son I've given for them. आणि तरी मला परत हे म्हणतात की मला सांभाळ देवा. And still they're saying, take care of मी us. जे सांगतो ते ऐकत नाही, They don't listen to me. आणि ते फक्त मला सांभाळ प्रभू. And they're just saying, take care of him. मी आता चाललोय का मला सांभाळ, I'm going to work, take care. बाकी काय करू नको, Don't do anything. सांभाळ, Just take care. चांगल्या गोष्टी दे. Give good things. मी रविवारच्या दिवशी कुठेतरी जातो. On Sunday I'll go somewhere else. रविवारच्या दिवशी उशिरापर्यंत जातो. आपलं काय शेवटी पाळकाचा मेसेज आहे का, आशीर्वाद घ्यायचा नाही यायचं निघून. On Sunday I'll go somewhere else and just listen to the word. वर्शिपला काय अटेंड राहिलं तरी नाही राहिलं तरी चालेल. It's okay if I don't go to worship. म्हणजे आम्ही घरात सुद्धा स्तुती आराधना करत नाही, We don't worship in the house. आणि चर्चच्या वेळामध्ये स्तुती आराधनाच्या वेळेमध्ये आम्ही निवांत आवरत असतो, त्याला वचनाच्या वेळेला जाऊया, And in the church also while praising and worship we just getting ready. आणि मग येतो आम्ही रमत गमत मस्त पैकी. And then we come to church. मी चर्च अटेंड केलं, I came to church. तुमचं समाधान झालं, And satisfaction for you. देवाचं झालं का? Is God satisfied? देव संतुष्ट झाला का? Is God happy? हा प्रश्न आम्ही कधी विचारत नाही, And do we question ourselves? आणि तो विचारणं फार गरजेचं It's आहे. important to ask it. ते फार महत्वाचं It's आहे. important. आणि म्हणून प्रियानो लक्ष द्या. So pay attention. आम्ही आध्यात्मिक जीवन कसं जगतो त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं Pay आहे. attention how you live a spiritual life. फाजील धार्मिक होऊ नका. And do not be just believers. आमच्याकडे फाजील धार्मिकतेचं प्रमाण खूप वाढलेलं And there आहे. are fake righteous many पवित्र places. शास्त्रामध्ये उपदेशकाच्या पुस्तकामध्ये आहे बघा, फाजील धार्मिक होऊ नको. आता कुठल्या अध्यायामध्ये ते मला सांगता येणार नाही, पण तो तिथं लिहिलेलं आहे बघा बरं, तुम्हाला कुणाला मिळाला असं. वाचा 7वा अध्याय उपदेशकाचं पुस्तक, आणि त्याचं 15 आणि 16 वचन वाचा. एखादा धार्मिक मनुष्य धर्माचरण करीत असतो तरी तो नष्ट होतो आणि एखादा दुष्ट मनुष्य अधर्माचरण करीत असताही दीर्घायू होतो. हे सर्व मी आपल्या व्यर्थ गेलेल्या दिवसात मी पाहिले आहे. फाजील धार्मिक होऊ नको. मर्यादेबाहेर शहाणपणा मिरवू नको. तू आपला नाश का करून घ्यावा. बस. I've seen everything in my days of vanity. There is just a man who perishes in his righteousness. There are wicked man who prolongs life in wickedness. Do not be overtly righteous, not be overly wise. Why should you destroy yourself? या ठिकाणी देवाचं आम्हाला सांगतं, The word of God tells us, एखादा धार्मिक मनुष्य धर्माचरण करीत असतो तरी तो नष्ट होतो. there's a man who perishes in his righteousness. आणि एखादा दुष्ट मनुष्य अधर्माचरण करीत असताही दीर्घायू होतो. A wicked man prolongs life in his wickedness. हे सर्व मी आपल्या व्यर्थ गेलेल्या दिवसात पाहिले. I've seen all these days in days of vanity. मग पुढे तो काय बोध देतो आपल्याला? Further teaching he gives या there. व्यर्थ गेलेल्या दिवसामध्ये त्यांनी जे अनुभवलं त्याच्याविषयी नंतर काय बोध करतो? What teaching is given there? फाजील धार्मिक होऊ नको. Do not be overly righteous. आणि पुढे बायबल आम्हाला सांगतं, मर्यादेबाहेर शहाणपणा मिरवू नको. And do not be overly wise. तो आपला नाश का करून घ्यावा. Why should you destroy yourself? याचा अर्थ फाजील धार्मिकता आम्हाला नाशाकडे नेते. And do not be overly righteous. मर्यादेबाहेरचा शहाणपणा आम्हाला नाशाकडे नेतो. Nor be overly wise. आम्ही धर्माचरण करत राहावं. And you should be righteous. आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे
करत राहावं. and you should do by the will of God. माझं आयुष्य किती आहे मला माहित नाही. I don't know how much my life is. कदाचित थोडं असेल, It may be limited, कदाचित अधिक दीर्घायू असेल. and it may be a long life. पण प्रियानो, दीर्घ आयुष्याचा संबंध आम्ही सार्वकालिक जीवनाशी जोडणं फार महत्वाचं आहे. But we have to connect the long life to everlasting life. मग एखादा धर्माचरण करणारा मनुष्य अल्पायुष्य ठरतो. So who if a righteous person has short life, म्हणजे त्याने चुकीचं काय काम केलं का? and has he done something wrong, मग त्याला अल्पायुष्य का लाभलेलं आहे? and why has he got a short पण life? बायबल आम्हाला The सांगतं, Bible says धर्माचरण करणाऱ्याला धार्मिकावर देवाची कृपा दृष्टी आहे आणि धार्मिक आपल्या कर्माचं फळ भोगणार आहे. and the righteous man has the grace of God and he'll bear the fruits. त्याला त्या वचनामध्ये प्रवेश मिळणार आहे. He'll go into the promised आम्ही land. या गोष्टीचा फार विचार करतो प्रिय. And we think about it a lot. कधी कधी मी पाहतो काही लोकांचे बरेच प्रश्न असतात. People had a lot of questions. धर्मा आणि अधिक देवाच्या वचनामध्ये चाललं तर मला आणि संकट येतील And if I walk in the word of God, I'll have problems. आणि मग आजारपण येईल. I'll have sickness. मग आपलं थोडं थोडं बरं आहे. So it's okay for a little जास्त bit. पण काही उपासना करायची गरज नाही. And there's no good to worship more. थोडं बरं आहे. And it's okay for a मग little. लोक असे कुठली तरी तत्व निवडतात. And people take some kind of doctrine. मग संडे टू संडेचे ते ख्रिश्चन होतात. And they're just Christians for Sundays. तिथं पण फक्त वचन ऐकायला ते जातात. And just go to the word शेवटचा आशीर्वाद ते घेतात for the last blessing. आणि प्रियानो आणि आपल्या घरी जातात. And they go to the places. पण प्रियानो, मला काही असू द्यात, But whatever it is, मला देवाची आराधना I want करायची. to worship God. मला आम्ही पाहतो फाजील धार्मिकपणा आम्हाला मिरवायचा नाही. And we don't want to fake righteous. मर्यादे बाहेरचं शानपणा आम्हाला काय करण्याची गरज We नाही. don't have to be overly wise. मग आम्ही तो आपला नाश का करून घेतो? Why do you have to destroy yourself? फाजील धार्मिकता And there's wrong righteousness. म्हणजे आपल्या मनाला वाटेल तसं करायचं आणि त्याला धार्मिकता म्हणायची. So you have to do as you please and you have to say that is ती righteousness. देवाच्या इच्छेप्रमाणे आहे का? It's not by the will of God. देवाला आवडणारी ती आहे का? Does God like that? खरं धर्माचरण आम्ही शिकलेलो आहे का? Do we have learned true righteousness? बायबल आम्हाला सांगतं, And Bible says, परमेश्वर आम्हाला धर्म नीती शिकवतो and Bible teaches, Lord teaches us true righteousness. आणि रास्त गोष्टी तो विदित करतो. And He explains the mysterious things to us. विदित करतो म्हणजे घोषित करतो. And He explains to us. मग ज्या रास्त गोष्टी देव घोषित करतो And the things त्या मी Lord- स्वीकारलेल्या आहेत का? The things Lord declares for आता us. विदित करणं म्हणजे मोठ्या आवाजामध्ये होणं प्रियानो. And to declare it is in a loud voice. घोषणा देण्यासाठी मोठा आवाज लागतो. And to declare something, you have to have a loud पण voice. रास्त गोष्टी देव जर विदित करतो असं म्हणतो, God is giving out mysterious things. तर रास्त गोष्टीची देव घोषणा करतो. So God declares them loudly. ज्याप्रमाणे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्ही पाहतो स्वार्थ गाजवली Like John the Baptist spread the gospel. आणि तो म्हणतो पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. Repent because kingdom of God is at hand. ही रास्त गोष्ट आहे. And that is a mysterious thing. पश्चाताप करा ही योग्य गोष्ट आहे. And to repent is a good thing. पाप्यानं आपल्या पापापासून सुटावं, And the sinner to go away from त्या sin. घोषणेचा स्वीकार करावा, And accept the Lord. पश्चाताप करावा. And repent. आणि मग प्रियाने ती घोषित करतो देव. And to declare that. म्हणजे प्रत्येकानं ते ऐकावं, Everyone should listen. प्रत्येकानं ते स्वीकारावं, Everyone should accept. प्रत्येकानं प्रभूचा अंगीकार करावा Everyone should accept Lord. आणि नाशापासून स्वतःची सुटका करावी. And deliver themselves from perishing. म्हणून रास्त गोष्टी आमच्या हितासाठी आहेत, And so the mysterious things are for ज्या our good. देव विदित करतो, That God declares to ज्या us. देव घोषित करतो. That God explains to या us. ठिकाणातून अनेक गोष्टी देव आणि दर रविवारी आणि घोषित करत असतो. Every Sunday is declaring something to us. रास्त गोष्टी विदित करत असतो. He's telling us mysterious things. हालेलुया, Hallelujah. दररोज म्हणा हालेलुया. Hallelujah. मागच्याच मी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला टिप्स देणार आहे And last time I told you I'll give you tips. आणि प्रत्येक टिप जी आहे And every tip, ती रास्त गोष्ट आहे that is a mysterious आणि thing. ती विदित केली It जाते. has been declared. का विदित केली जाते? Why has it been declared? का घोषणा केली जाते? Why has it been declared? शेवटच्या व्यक्तीपर्यंत ती ऐकल्या Because the end person at the last should hear it. मंदिराच्या बाहेर टाइमपास करत असलेल्या लोकांनी ती ऐकावी. Everyone outside the church should hear it. आहेत कितीतरी लोक आता मला सापडतील बाहेर टाइमपास करतात. And there are many people who are sitting outside. घरातून निघाल्यात मंदिरामध्ये जाण्यासाठी And they are coming here to come in the church. आणि ते येऊन काय करत आहेत? And what they're doing? बाहेर उभे आहे. And they're standing outside. बाहेरचे ते आहे. And they're standing outside. हालेलुया. Hallelujah. ते बाहेरचे आहेत. They're outside जे people. बाहेर आहेत Whoever is outside, ते बाहेर राहतील. and they will stay outside.
बरोबर आहे का हे? It's right. हालेलुया. Hallelujah. कारण आत येण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. And they have to try to come in. बाहेर राहण्यासाठी प्रयत्न करायची काही गरज You नाही. don't have to try to stay outside. मग लोकांना प्रयत्न नको. People don't want to try. हालेलुया. Hallelujah. सत्याची उपासना जर करायची And असेल if you want to worship the truth, तर सत्य शोधण्यासाठी धडपड करायची गरज you have आहे. to strive hard to आणि attain the ती truth. धडपड सुद्धा आयुष्यभर करायची आहे. And for all your life you have to strive. आम्ही उपासना आमच्या येशूची करतो. We worship our Lord Jesus. म्हणजे आम्ही सत्याची उपासना करतो. So we worship the truth. आम्ही सत्याला असतो आणि सत्याचा स्वीकार करतो. And we accept the truth. आणि पुन्हा एकदा सांगतो, And to tell you again. सत्याची उपासना करणं And to worship the truth. म्हणजे शेवटपर्यंत ती प्राप्त करून घेण्यासाठी श्रम घेणं, धडपड करणं आहे. And so you have to strive hard to attain it till the end. हालेलुया. Hallelujah. म्हणून परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, झटून त्याचा शोध करा, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. And so strive hard till the time to attain God is there. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. बाहेरच्या लोकांनी असं आत येण्याचा प्रयत्न केला जातो If people who are outside try to come आणि in, जेव्हा ते आतमध्ये येतात when they come in, तेव्हा ते आतले लोक त्यांचा स्वीकार करतात. people who are inside accept them. हालेलुया. Hallelujah. आतले आणि बाहेरचे. Inside and outside people. मुंबईचं धक्काधक्कीचं जीवन किती जण लोकांना माहित आहे. And म्हणजे every- आम्ही अनुभवलं नाही, आम्ही फक्त जाऊन होतो मुंबईला. And everyone knows the hustle and bustle of the life of तिथं Mumbai. दैनंदिन तिथं राहणारे लोक दैनंदिन त्यांची दिनचर्या, And the routine of the people who stay there. एक लोकल आली And if a local train comes की in, लोकल मध्ये घुसण्याचा प्रयत्न. and to try to get in the local. हालेलुया. Hallelujah. मग आतले लोक आतल्या लोक जे असतात डब्यामध्ये ऑलरेडी बसलेले, ते बाहेरच्या लोकांना आता आले गर्दी करा असं कदाचित तिरस्काराने म्हणत पण असतील. And so people who are inside, they try to say the people who are outside पण- have come here to. पण have a बाहेरचे crowd. लोक नेटानं जातात आतमध्ये. But the people outside strive hard to go in. त्यामध्ये एका प्रवाशाचा दुसऱ्या प्रवाशावर काहीतरी हितसंबंध जुळतो आणि गप्पा मारत बसतात. And then sometimes the passengers have a friendship and they start talking. आध्यात्मिक जीवनामध्ये तसं नाही. मात्र It is not in the spiritual life. आतले लोक बाहेर जे येतात त्यांच्या बाहेरनं जे येणार आहे त्यांचा तिरस्कार कधी करणार नाही. People who are inside do not mock the people who are पण outside. बाहेरचा म्हणून प्रयत्नपूर्वक आतमध्ये आला But the people who are outside, they try to come तर in. मात्र आनंदाने आम्ही त्यांचं स्वागत करतो. And we just celebrate and welcome them. हालेलुया. Hallelujah. बाहेर आहे का मंडळी उभी आहे? And is there someone outside? आतले आणि बाहेरचे And people are inside and outside. फार फरक आहे पहा दोन शब्दांमध्ये. And there are a lot of difference. बाहेर असणं म्हणजे निगेटिव्ह आहे पहा, And being outside is negative. आणि आत असणं म्हणजे चांगलं आहे. Being inside is a positive पण thing. तिथं गुन्हेगारी क्षेत्रामध्ये उलट आहे. But in crime situation is different. तिथं आत आहे म्हणजे निगेटिव्ह आहे, And if it's inside, it's negative. बाहेर आहे And म्हणजे. if you're outside, it's positive. पण जिथं देवाचे लोक आहेत But people who are of God, तिथं आत असणं महत्वाचं you आहे. need to be inside. मर्यादेमध्ये असणं गरजेचं You आहे. need to be in the limit. नीतिमत्वामध्ये असणं गरजेचं You need to be आहे. in righteousness. प्रभूला धन्यवाद देण्यामध्ये आम्हाला आशीर्वाद आहे. You need to give thanks to God. फाजील धार्मिकता होऊ नका, फाजील धार्मिक होऊ So नका. do not be fake righteous. बाहेर राहणारे लोक काय आहेत प्रियानो? And so people who are outside, त्यांना धार्मिक म्हणायचं का? should we call them हे righteous? फाजील धार्मिक आहेत. And the fake righteous. स्पष्ट शब्दात बोलतो. And clear words is saying. ऐकू जात असेल तर जाऊ द्या. And if you want to listen, you can listen. फाजील धार्मिक आहे. The fake righteous. अतिशहानपणा मिरवणारे ते लोक And आहेत. they're overly wise people. बाहेर उभे राहतात, And they stand outside. बाहेर उभा राहून कुठेतरी खिडकीत उभा राहून वचन ऐकणार नाही, And they don't listen to the word through some window. कुरकुर करत They बसणार. just grumble there. मंडळीच्या विषयी कुरकुर करत For the बसणार. church, they grumble. मंडळीच्या व्यवस्थेविषयी कुरकुर करत For the order बसणार. of the church, they grumble. आपण कुरकुर करणार And they'll grumble. आणि आपल्या कुरकुरीमध्ये अजून 4 जणांना सामावून घेणार. And they just gather people around them. मग त्यांचं काय होतं प्रियानो? So what will happen to them? तू आपला नाश का करून घेतो? Why do you want to destroy yourself? हालेलुया. Hallelujah. मग फाजील धार्मिक होऊ नका. Do not be fake righteous. खरं धर्माचरण शिका प्रियानो. And learn the true righteousness. आमचं आयुष्य किती आम्हाला माहित We नाही, don't know how much our life is. पण जितकं माझं आयुष्य आहे But how much my life is, तितकं मला विश्वासामध्ये जीवन I have to जगायचं live आहे. my life faithfully. तितकं मला फक्त देवाची स्तुती आणि स्तुती I करत just have to राहायची worship आहे. and worship God in my फक्त life. प्रभूला मला हेच म्हणायचं I आहे. just have to say something to God. परमेश्वर चांगला आहे, Our Lord is good. त्याची दया And His सनातन mercy endures आहे. forever. परमेश्वर चांगला God is आहे, good. त्याची दया His सनातन mercy आहे. endures forever. हालेलुया. Hallelujah. स्वतःच्या भौतिक गोष्टींचा पुरवठा करण्यामध्ये आम्हाला वाटतं आम्ही देवाच्या मागे आहोत. And to supply all materialistic needs, we think that we are going behind Christ. हालेलुया. Hallelujah. माझ्या भावानं बहिणीनं Brothers and sisters,
सावधगिरी बाळगा. and be cautious. म्हणून बायबल आम्हाला सांगतं Bible says, फाजील धार्मिक होऊ नको, do not be fake righteous मर्यादेबाहेर शहाणपणा मिरू नको, and do not be only wise. तो आपला नाश का करून Why do you want to घ्यावा. destroy yourself? हालेलुया. Hallelujah. मग खरं धर्माचरण काय आहे? And what is the true righteousness? प्रभूच्या मागे आम्ही चालावं, Walk behind Christ. वचनाचं शिक्षण आम्ही घ्यावं, Take a teaching of the cross. वचनाप्रमाणे आचरण करावं, Walk by the word. कारण जो वचनाप्रमाणे चालतो त्याला आशीर्वाद आहेत. And whoever walks by the word has the blessings. हालेलुया. Hallelujah. आयुष्य किती असू देत प्रियानो, Whatever your life is, प्रियानो अमर्याद जीवन आयुष्यातून, from the मर्यादित आयुष्यातून from the limited life, आम्ही अमर्याद जीवनामध्ये प्रवेश करत आहोत. आमचं रूपांतर होत आहे. we are transforming and entering into the limitless life. तेजस्वितेच्या परंपरेने आमचं रूपांतर होत आहे. And we are being transformed by the light of God. आयुष्य जगत असताना आम्ही पवित्र आत्म्याचा स्वीकार केला, वचनाचा स्वीकार केला. आयुष्यभर आम्ही देवाचं भक्ती आणि स्तुती करू लागलो, देवाचं आराधना करू लागलो, आणि त्या तेजमय जीवनामधून आम्ही जात असताना आमची त्या रूपांतर जे आहे तेजस्वितेच्या परंपरेतून त्या तेजामध्ये होणार आहे. And in our life we just worship God, we accept God, and through all this, through the light, we are going to transform into the divine light. अशा तेजस्वितेमध्ये आम्ही जाणार आहोत We are going to enter in such की a तिथं brightness. रात्र नाहीच आहे, There is no darkness तिथं there. प्रकाश आहे, There's only light. तिथं देवाचं सानिध्य आहे, There's presence of God. तिथं अमर्याद जीवन आहे. There's limitless life there. हालेलुया. Hallelujah. म्हणून आयुष्य किती मर्यादित असू द्या, So however limited your life 60 be, वर्ष 70 वर्ष 80 वर्ष किती असू द्या, 60, 70 or 80 years. पण या सर्व मर्यादित आयुष्यामध्ये So in your limited life, प्रभूची स्तुती करा, worship the Lord. प्रभूच्या नावाला धन्यवाद द्या. Give thanks to His name. 60 वर्ष 70 वर्ष पण त्याचा कष्ट डामडोल केवळ कष्टमय आणि दुःखमय आहे. 60, 70, 80 years, but the result is just hard मग- work and struggle. मग बायबल जर आम्हाला सांगतं 60, 70, 80 वर्षाचं आयुष्य हे कष्टमय दुःखमय, मग इथं काय फक्त रडगाणं करायचं आहे का? त्यासाठी लिहिलंय का ते? 60, 70 years, you have to just be in sorrow only and cry. किती कष्टमय असू द्या, And let it be full of किती struggle. दुःखमय असू Let द्या, it full of sorrow. माझा भार वाहणारा माझा देव माझ्या बरोबर आहे. And the one who takes my burden, my Lord is तू with मज me. बरोबर आहे. You're with me. तुझी आखणी व तुझी काठी मला धीर दे का And a rod देता. and staff, they comfort तू me. माझ्या शत्रूच्या देखत मग पुढे ताट And वाढतो. before my enemy, you put a plate for me. तू माझ्या डोक्याला तेलाचा You अभ्यंग anoint करतो. my head with oil. कशासाठी तो अभ्यंग केलेला Why आहे? did we anoint? आम्ही आत्म्यानं मंडितून म्हणावं परमेश्वर चांगला आहे, And so that we filled with the त्याची Spirit दया and say, सनातन आहे. His good and His mercy endures राजा forever. सणाच्या मध्यभागी बसलेला कोकरा तुमच्या डोळ्याचे अश्रू पुसेल. And the lamb sitting in the middle of the throne, He'll wipe out your tears. मर्यादित आयुष्यामधून Through the limited life, अमर्यादित जीवनामध्ये तुम्ही प्रवेश करणार enter आहात. into the limitless life. तेजस्वितेच्या परंपरेने रूपांतर. And through the divine light, you have been transformed. हा ट्रान्सफॉर्म Transform अतिशय इंग्लिश yourself. मधला शब्द अतिशय आणि मार्मिक असा आहे प्रिया. And the word in English is exactly right. आणि ज्या वेळेला तुम्ही प्रभूला स्वीकार केला, And when you accepted the Lord, ज्या तुम्ही पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा घेतला, and when you're going to the water for baptism, तुम्ही पाण्यातून वर आला. when you came out of the water, हालेलुया. Hallelujah. तुमचं रूपांतर झालेलं you आहे. have been transformed at that moment. ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. The transformation is completed. आणि प्रियानो तुम्ही काय झालेला आहात? And what have you become तुम्ही there? ख्रिस्तासारखी You आहात. have become like Christ. हालेलुया. Hallelujah. आणि ख्रिस्त कोण आहे? And who is Christ? परात्पर देवाचा पुत्र. And the Son of the highest God. परमेश्वर पित्याचं गौरव त्याच्यामध्ये आहे. And the glory of the Father God rests on आणि Him. तुमचं जर रूपांतर त्या तेजामध्ये झालेलं And आहे, if you have been converted into that तर ते light, गौरव तुमच्यामध्ये आलेला आहे. the glory is coming to you. मी माझं गौरव मनुष्याला देत नाही. And I don't give my glory to man. मग कुणाला देता? So whom does He give it to? कुणाला देव देतो? Whom does He give it तुम्ही to? लोकांमध्ये गणले जाता का? And are you among the people? तुम्ही लोकांमध्ये गणले जाता Are का? you among the people? तुमची गणना कुठल्या शब्दामध्ये होते? And whom are you counted among? सांगा कुठल्या शब्दामध्ये होते? Whom are you counted among? देवाचे पुत्र. अजून काय? अहो तुम्ही तर राजकीय याजगण आहात. You are the royal priesthood. तुम्ही माझे निवडलेले लोक You are my आहात. chosen people. तुम्ही माझे लोक And you are आहात. my people. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो हे रूपांतरित होणं आहे. And that is called मग transformation. प्रियानो लोकांना गौरव मिळत नाही, So beloved, the people don't get the पण glory. याजक कशामध्ये चालत असतो? But what does a priest walk तो in? गौरवामध्ये चालत He असतो, walks in the glory. कारण तो पवित्र कार्यासाठी वेगळे केलेला आहे. Because it's separated for holy work. देवाचे लोक कसे आहेत? And who are the people of ते God? लोकांमध्ये गणले जात नाहीत, And they are not counted ते
counted among the people. ख्रिस्ताच्या शिष्यांमध्ये गणले They're जातात counted among आणि disciples of Christ. पित्याचं गौरव पुत्रामध्ये And the glory of Father and Son. आणि पुत्राचं गौरव त्याच्या निवडलेल्या And लोकांमध्ये the glory of the Son in His म्हणजेच people. याजकामध्ये So in the priest. म्हणजेच मंडळीमध्ये Means in the म्हणजे church. तुम्ही सर्व लोक गौरवी लोक So आहात. all of you are glorious people. हालेलुया. Hallelujah. देवाच्या मंडळीला काय म्हटलेलं आहे? What is Church of God called? गौरवयुक्त मंडळी. Church filled with glory. आणि मंडळी म्हणजे काय? And what is a church? बोलावलेले लोक. People are called. म्हणजे तुम्ही जे देवानं बोललेले लोक आहात, People who are chosen. जे देवानं तुम्हाला याजक केलेलं आहे, God has made you देवानं priests. त्याचे स्वतःचे लोक केलेले Has made आहे, His own people. मग मंडळीचं तुम्ही अंग आहात, So you are the organ of the म्हणजे church. तुम्ही गौरवी लोक So you आहात. are the glorious people. आलं लक्षामध्ये? Do you understand? हालेलुया. Hallelujah. म्हणजे तुम्ही रूपांतरित झालेले लोक So you आहात. are people who have been म्हणून transformed. प्रियानो खरं धर्माचरण आम्ही शिकावं. So you have to learn the true म्हणजे righteousness. विजयामधून विजयामध्ये, गौरवामधून गौरवामध्ये, सामर्थ्यामधून सामर्थ्यामध्ये तुमची वाटचाल होणार From आहे. victory to victory, glory to glory, power to power, you आणि will be walking. तेजस्वितीच्या परंपरेने तुमचं रूपांतर होत आहे. And you will be transformed by the divine light. एका तेजामधून दुसऱ्या From तेजामध्ये. one light to the next one. हालेलुया. Hallelujah. आयुष्य जगला त्या देवाच्या तेजामध्ये. And you lived your life in the light of God. आयुष्याचा प्रवास संपून गेला, रूपांतर झालं दैवी तेजामध्ये, स्वर्गीय तेजामध्ये. And your life has ended. You have been transformed into the heavenly light. हालेलुया. Hallelujah. तिथे तर सर्व आहे स्वच्छ आहे. Everything is clean there. सगळं काही स्पष्ट आहे. Everything is clear there. तिथं कुठली गोष्ट गुप्त नाही. There is no secret thing there. तिथं अंधार नाही. There is no darkness there. तिथं प्रकाश There is आहे. only light there. हे तेज आहे. And this is the आणि light. अशा परंपरेने तुमचं रूपांतर And in होत आहे. such a way you have been transformed. फाजील धार्मिक होऊ So नका. do not be fake देवाला righteous. काय हवंय ते पहा. And see what God likes. वचनाप्रमाणे आचरण करा. Walk by the word. वचन आम्ही पाहतो मूलभूत घटक आहे. And the word is the root of everything. कारण सदाजीवी टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे मी तुम्हाला पुन्हा जन्म दिला. देवाचं वचन आम्हाला So सांगतो. I have given you birth again by the everlasting word, आणि says पाहतो the की आम्ही Lord. जो विषय घेतलेला आहे, And so the topic that we तो have, विषय मी पाहिले करिंथकराचं पहिलं पत्र याचा 13वा अध्याय आणि त्याचं 13 वचन. 1 Corinthians 13. सारांश सारांश. विश्वास आशा विश्वास, आशा, प्रीती ही प्रीती, ही तिन्ही टिकणारी आहेत. तिन्ही टिकणारी आहेत. त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. And now abide faith, hope, love, these three, but the greatest of these is love. पण सारांश काय आहे? So what is conclusion? विश्वास, आशा आणि प्रीती ही तीनही टिकणारी आहे. And faith, love, and hope, they all last. त्यात प्रीती ही सर्वश्रेष्ठ But the आहे. greatest of these is love. तिला का श्रेष्ठ म्हटलेलं Why आहे? is it called कारण greatest? तो माझ्या देवाचा स्वभाव आहे. Because that is the nature of my माझा God. देव प्रीती आहे. My Lord is love. म्हणून तर आज आम्ही जिवंत That is आहोत. why I live today. हालेलुया. Hallelujah. तो न्याय फक्त न्याय करणारा तो देव असेल असता तर, And if it's just a God who judges, तो फक्त क्रोधाचा देव असता तर, if it's just a God who is angry, आमचा नाश कधीच झाला असता. we would have been destroyed पण earlier. आमचा देव धीरानं सोसणारा देव आहे. And but our God bears us with आमचं patience. सहन करणारा तो देव आहे. And He bears us. आमच्यावर प्रेम करणारा तो He देव loves आहे. us. म्हणून आमच्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण त्यानं हे दिलं की आम्ही पापी असताना त्यानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. And the measure of His self-love on us, He gave such a way that He gave His beloved Son for us. आणि आम्ही पाहतो त्या नाशातून, त्या मरणातून, त्या शापातून त्याने आम्हाला सोडवलेलं And from आहे. His death, sin, and curses delivered us. म्हणून या ठिकाणी बायबल आम्हाला So the सांगतं Bible tells us तीन टिकणाऱ्या गोष्टी आहेत. there are three things that last. विश्वास टिकणारा आहे, And the faith is आशा there. टिकणारी आहे, Hope is there. प्रीती टिकणारी And the आहे. love lasts. आणि या तिन्ही गोष्टी आम्हाला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या जवळ असणं फार And गरजेचं all आहे. these three things we have to have with us till the end of our life. आम्ही या तीन गोष्टीवर आमचं आध्यात्मिक जीवन अवलंबून And अवलंबलं असतं. on these three things, a spiritual life is मंडळीचं dependent. जीवन त्याप्रमाणे आम्ही पाहतो 4 गोष्टीवर आहे. And so the life of a church is on 4 things. शिक्षण, संगती, भाकर मोडणं, प्रार्थना करणं. And the teaching, fellowship, breaking of bread, and praying. आणि त्या मंडळीचं जे तुम्ही अंग आहात, And what the organ of the church that you तुम्ही are. मंडळी या नात्याने त्या 4 तत्वावर आधारित आहात. And through the church you are dependent on 4 doctrines. आणि हे 4 तत्व तुमच्यामध्ये पूर्ण सामावलेली आहेत. And all the 4 things you have to have imbibed in तुमच्या you. विचारांमध्ये ती भिनलेली In आहे. your thoughts is imbibed. तुमच्या रक्तामध्ये ती बनलेली आहे. And through it flows in your blood. आणि तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये जर मी पाहिलं And if your personal life you तर see. या 4 तत्वाचा परिणाम And the results of the 4 doctrines. तुमच्या जीवनामध्ये हा झालेला आहे. And the result is. देवावरचा विश्वास तुमचा वाढलेला Your आहे. faith in God is increased. तुम्ही एक आशा तुम्हाला प्राप्त झालेली You've got आहे. a
good hope, आणि प्रीतीचा अनुभव तुम्ही रोजच्या दिवशी घेत आहात. and you're experiencing the love of God daily. आणि या तिन्ही गोष्टी टिकणाऱ्या And आहेत. all these things या last. तुमच्या जीवनामध्ये आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्यावर असणार All आहे. these three things are going to be with you till the end of your life. त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. The greatest is love. कारण जेवढं आयुष्य तुम्ही जगलाय The life that you live, ते देवाच्या प्रीतीमुळे जगलेलं आहे. it's because of love of God. ज्या आयुष्यातले दिवस तुम्ही अनुभवलेले The आहेत, days you have experienced in your life, प्रत्येक आणि परिस्थितीमधले दिवस in all situations, तुम्ही आनंदाचे अनुभवलेले you आहात. have experienced कारण joy तुमचा विश्वास देवावर आहे. because you have faith in God. त्यामुळे त्या संकटात तुम्ही आनंद केलेला And आहे. in problems you have तो आनंद rejoiced कुठून आलेला आहे? Where do you get the joy तुम्ही from? देवावर ठेवलेला कृतिशील विश्वास आहे. because of the acting faith that you have in God. म्हणून तो टिकणारा आहे. And that is last. आशा आहे प्रिया. The hope is there. आशा काय आमच्या जीवनामध्ये काम करते? What hope does in our किती lives? मोठा प्रश्न आला, Let there be a big किती situation, संकट आली, a big storm. तर मला एक आशा I आहे. have a hope. माझा देव माझ्या My बरोबर, God is with me. माझा देव माझ्यामध्ये My आहे. God is in me. त्याचं वचन माझ्यामध्ये आहे. His word is in me. मला त्याने उजव्या हाताने सावरलेलं He is आहे. holding my ही right hand. आशा तुमच्यामध्ये आहे. And I have the hope. हालेलुया. Hallelujah. म्हणून मरणसमयी धार्मिकाला उमेद असते And प्रियानो. that is why at the end time also the righteous have ही a hope. आशा आहे. That hope is there. म्हणून आम्हाला उद्याची चिंता That नाही. is why we don't worry about tomorrow. आमेन. Amen. आशाच नसती तर प्रियानो काय झालं असतं? And what will happen if you don't have hope? मनुष्याचं जीवन दुःखमय झालं असतं. And the life of man would be sorrowful. दुःख आणि दुःखच त्याच्या वाट्याला And असतं. sorrow would be there. पण तुम्हाला आणि मला आशा मिळाली. But you and I have a ती hope. पण कुणामध्ये मिळाली? And in whom do we have ज्यानं hope? मरणाची नांगी ठेचली The one who has crushed the sting of death. आणि जो म्हणतो पहा मी जगाला जिंकलेला And the one आहे. who says, I've मी overcome the world. माझी शांती तुला देतो. I give my peace to you. घाबरू नको. Do not fear. हालेलुया. Hallelujah. जो मजवर विश्वास ठेवतो Whoever believes in me, त्याची त्रेदा उडणार नाही. and he will not be disappointed. आशा पल्लवित झाली. And the hope is amplified there. हालेलुया. Hallelujah. म्हणून आशा आहे आम्हाला, So we have the hope. म्हणून आम्ही दुःखी नाही. That is why we are not disappointed. माझ्या शत्रूच्या देखत तो मज पुढे ताट And in वाढतो. front of my enemy, he takes care of me. मृत्यूच्या ह्याच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास If भिणार I नाही. go through a valley of death, I'll fear no evil. किती लोक रोज स्तोत्र म्हणतात आता And how many people say this psalm every day? सांगितल्याप्रमाणे. And has been told to you. साक्ष तुम्हाला सांगतो प्रियानो, अनेक गोष्टी आहेत. पण केवळ मंडळी समोर ठेवून एक पाळक कसं आयुष्य जगतो, त्याला काय करावं लागतं, हे आम्ही कधी तुम्हाला सांगत नाही प्रियानो. तुमचे अनेक प्रश्न तुम्ही मला सांगता, पण कधी घरी विचार केला की अरे पालकांना पण प्रश्न असतील, ते कधी आपल्याला सांगत नाहीत. का सांगत नाही? कधी हा विचार कुणाच्या मनात कधी येत नाही. पालक जरा फक्त काय चुकला की मात्र त्याला दोष देण्यात, त्याच्याकडे बोट करण्यामध्ये सगळे पुढं असतात. तुमच्यापर्यंत वचन घेऊन येत असताना ज्या गोष्टी कराव्या लागतात, देवाची कृपा आहे, देवाच्या गौरवासाठी हे मी तुम्हाला सांगतो. कित्येक वर्ष झाली पालकाची दीक्षा घेतल्यापासून मी शनिवारी 2 ते 3 तासाच्या पलीकडे झोपलेलो नाही. ती पण झोप मला येत नाही प्रियानो. मी कधी एकदा उठतोय, कधी मी प्रार्थनेला बसतोय, ह्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये सतत चालू असतात. कारण उगाचच काय बिना प्रार्थनेचं जाऊन लोकांसमोर उभं राहून चुकून माझ्या तोंडून काही चुकीच्या गोष्टी बाहेर पडल्या तर मंडळीचं नुकसान होईल. एका जरी मेंढराचा काही नुकसान झालं, घास झालं तरी मला माझा न्याय अतिशय कठोर होणार आहे प्रियानो. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना जर मंडळी त्याप्रमाणे रिस्पॉन्स देत नसेल, दाद देत नसेल, तर प्रियानो काय वाटत असेल ते पहा. आणि तुम्हाला साध्या साध्या गोष्टी फक्त चांगल्या तुम्हाला आशीर्वाद मिळावा यासाठी तुम्हाला सांगितलं तर तुमचं हित तुम्हाला का समजत नाही? तुम्ही का ते समजून घेत नाही? सांगा. मागच्या 10-15 दिवसापूर्वी मी बाथरूममधून बाहेर येताना पडलो. माझ्या डाव्या पायाला भयंकर अशी इजा झाली. मुका मार लागला. इजा म्हणजे मुका मार लागला. मला कित्येक दिवस
गुडघ्यावर बसून प्रार्थना करता येत नव्हती आणि त्याचं अतिशय तीव्र दुःख मला होतं. मला त्या पायाच्या दुखण्यापेक्षा मला गुडघ्यावर बसून प्रभूच्या चरणापाशी बसता येत नाही, त्याचं मला जास्त वेदना होत होत्या. अनेक वेळा मी प्रयत्न केले, पण वेदना अतिशय तीव्र होत्या. मला 1 मिनिटसुद्धा, सेकंदसुद्धा मला काही बसवत नव्हतं. आज पुन्हा मी तो प्रयत्न केला. आज तर परत दुखायला लागलं, पण मी असे मऊ कापडाची गुंडाळी करून माझ्या जिथं दुखतो त्या पायाखाली मी तिथं ठेवलं, त्या जॉईंटपाशी, आणि म्हटलं आज मी जशी प्रार्थना करतो, जशी उपासना करतो तशीच करणार आहे. किती दुखलं तरी चालेल, कारण मला मंडळीसमोर देवाचं जिवंत वचनाची घोषणा करायसाठी उभं राहायचं आहे. त्या वचनाचा सन्मान मला करायचा आहे. आणि तो त्रास तो देवाच्या कृपेनं, देवाची कृपा पुरेशी आहे. देव ते कृपा करतो प्रियानं. पण वाईट तेव्हा वाटतं जेव्हा मंडळी सांगितलेल्या गोष्टी ऐकत नाही, ते करत नाही. काय परिणाम होईल? माझं काम मी करेल देवाच्या कृपेनं. तुम्ही जर त्याप्रमाणे केलं नाही तर नुकसान कोणाचं होणार आहे? कोणाचं होणार आहे? लक्ष द्या प्रिया. पुन्हा एकदा सांगतो, तुमची दुःख मला तुम्ही सांगू शकता, प्रश्न सांगू शकता. मी माझं दुःख, माझे प्रश्न तुम्हाला कधी सांगू शकणार नाही, कारण प्रत्येकाच्या समोर एक इमेज असते. पास्टाला काही प्रश्न नसेल, देवाचे सेवक आहे, देव त्यांना सगळं काय देत असतो. पण प्रियानो, एक लक्षात ठेवा, देवाच्या दासाला, पाळकाला सर्वात जास्त त्रास असतो. हालेलुया. पण ते त्रासाचं मला कधी काही वाटणार नाही जेव्हा तुम्ही सांगितलेल्या वचनाप्रमाणे चालाल. आमेन. मला तुम्ही पाळक म्हणून काही पाळक साहेब म्हणू नका, माझ्या पुढं काही करू नका, झुकू नका. मला कुठल्याही प्रकारचा सन्मान कधी नाही दिला तरी चालेल, पण एकच तुम्हाला मी मागतो की जे काही इथं शिकवलं जातं, आत्म्याच्याद्वारे वचन येतं, ते तंतोतंत पाळा, त्याप्रमाणे आचरण करा. बाकी तुमच्याकडनं आम्ही कधीच कुठली अपेक्षा केली नाही. आमच्या पास्टरांनी तर आम्हाला स्पष्ट शब्द सांगितले, शिक्षण द्या, देण्याविषयीचं पण शिक्षण द्या, दशमांशाविषयीचं शिक्षण द्या, देण्याविषयी शिक्षण द्या. कोणालाही जबरदस्ती करू नका, कारण आमच्या पालकांनी कशा पद्धतीने जीवन जगले, कशा पद्धतीने कष्ट सहन केले, पण त्यांनी कधी कोणाकडे हात पसरले नाही. आणि आम्ही स्वतः अनुभवलं, त्यामुळं आम्ही असल्या प्रकारामध्ये कधी पडत नाही. फक्त तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, कळकळीची विनंती, जे काही सांगितलं जातं, आज्ञा केली जाते, त्याचं पालन करा, म्हणजे देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. हालेलुया.